तर मंडळी, ताईंनी आणले होते कच्चे टोमॅटो चटणी बनवण्यासाठी, पण बऱ्याच दिवसात त्याचा मुहूर्त लागला नव्हता, म्हणून आज त्याचा मुहूर्त लावला आणि सुरुवात केली. तर आज थोडा चेहरा चांगला दिसत होता, म्हणून मग विचार केला चला आज तुम्हाला हाय बाय पण करून घ्यावं, म्हणून तुम्हाला हाय बाय केलं आणि मग कॅमेरा एका जागेवर सेट केला आणि सुरुवात केली बनवण्याची. तर मग सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घेतलं, तेलामध्ये राई जिरं घातलं, त्यानंतर थोडा टेचलेला लसूण घातला, त्यानंतर मग आपण जी कांदा आणि मिरची कापून ठेवलेलं होतं ते कापून ते घालून थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर हळद घातली, त्यानंतर आपला जो घरचा मसाला असेल, कांदा लसूण मसाला किंवा आपण जो घरी बनवत असू मसाला, तो घालायचा. जास्त काही घालायचं नाही, थोडंच घातलेलं आहे, कारण मला तुम्हाला माहिती आहे मसाल्यावाला जास्त आवडत नाही. त्यानंतर मग जे काही टोमॅटो आपण कापून ठेवलेले होते, कच्चे टोमॅटो जे आता माझे थोडेसे लाल झाले होते, ते घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर सोबतच माझी इकडे तयार झालेली आहे भाकरी त्याच्याबरोबर खाण्यासाठी. आणि मग लास्टला एकदम टोमॅटो शिजून झाले की त्यावर शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घातला आणि मस्त मिक्स करून घेतला आणि कोथिंबीर घालून घेतली. तर